करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथं गांजा विक्रीसाठी काही तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली। दरम्यान पोलिसांनी उजळाईवाडी इथल्या तलावाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या राज किरण मोरे या तरुणाला अटक केली। त्याच्याकडून 2 किलो गांजा तर त्याचा साथीदार संतोष माने, सोमनाथ मंडले यांच्याकडून 20 किलो गांजा तसंच 4 चाकी, दुचाकी आणि 3 मोबाईल हँडसेट असं 12,17,000चं साहित्य जप्त केलं। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अंमली पदार्थांवर कारवाईचे आदेश जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्या अनुषंगानं निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी काही पथकं तयार केली आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे यांचं पथक सक्रिय होतं। दरम्यान अंमलदार वैभव पाटील यांना उजळाईवाडी इथं काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली। त्या अनुषंगानं उजळाईवाडी परिसरात सापळा रचून दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या राजकिरण मोरेला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 2 किलो गांजा सापडला। अधिक चौकशीत त्यानं ढेबेवाडी इथल्या संतोष माने आणि पाटण इथल्या सोमनाथ मंडले यांच्याकडे 20 किलो गांजा असल्याचं सांगितलं। या दोघांना अटक करून त्यांच्याकडील 5.5 लाख रुपये किमतीचा गांजा, 4 चाकी, दुचाकी आणि 3 मोबाईल हँडसेट असं 12,17,000 रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय। ही कारवाई अंमलदार संतोष बर्गे, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी, संजय हुंबे, अमित मर्दाने यांनी केली।